गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण ग्रॅव्हिटेशनल मधला पुढचा पार्ट पाहणार आहोत. यामध्ये अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपल्याला माहिती आहे पृथ्वी जी आहे तर ती प्रत्येक वस्तूवरती फोर्स ऍक्ट करते. या ठिकाणी एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. सपोज वेन यू थ्रो अ स्टोन इन अपवर्ड डायरेक्शन, so that will be go having the constant velocity. How will be height it reaches, म्हणजे तो जास्तीत जास्त किती उंचावर जाईल. तो ज्यावेळेस समजा आपण वरती फेकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये वेलोसिटी किती असते, ती कॉन्स्टंट वेलोसिटी असते का, तो किती वेळाने खाली पडतो, व्हॉट इज देअर टाइम. हे सर्व प्रश्नांचं आपल्याला या ठिकाणी आजच्याला पाहायचंय की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा त्या वस्तूवरती कशा पद्धतीने ऍक्ट होतो. सपोज हियर वेन यू थ्रो एनी बॉडी, so this stone will be also go some height and then it also fall on the ground surface. आपण पाहतो की हा जो स्टोन आहे तो स्टोन असा आपण वरती फेकला वरती जाईल, तो मॅक्झिमम हाईट पर्यंत जातो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा खालच्या दिशेने येतो. याचा अर्थ यावरती जी काही वेलोसिटी आहे, या स्टोनची जी वेलोसिटी आहे तर ती वेलोसिटी कॉन्स्टंट आहे का. हा स्टोन जास्तीत जास्त किती वर जाऊ शकतो, तर ज्या वेळेस तुम्ही कोणतीही वस्तू वर फेकताय त्यावेळेस या ठिकाणी पृथ्वी त्या वस्तूवरती फोर्स अप्लाय करत असते आणि त्या फोर्समुळे ती वस्तू खालच्या दिशेने ओढल्या जाते. ती वस्तू खालच्या दिशेने ओढल्या जाते. म्हणजे याचा अर्थ त्याच्यावरती जी वेलोसिटी आहे ती वेलोसिटी त्याची कमी कमी होत जाते आणि नंतर एका सर्टन हाईट वरनं ती वस्तू पुन्हा खालच्या दिशेने वेगाने खाली येते. मग असं का होतं, तर अर्थ जे आहे या हा जो फोर्स आहे तर तो फोर्स अर्थच्या, जसं आपण म्हटलं की ऑल द मास आर ऑल्सो दॅट विल बी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. याचा अर्थ ही जी वस्तू आहे या वस्तूवरती ज्यावेळेस पृथ्वी फोर्स अप्लाय करते तर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ही वस्तू अगदी खालच्या दिशेने फास्टली, म्हणजे जो अगदी जास्त वेगाने ती पृथ्वीवरती पडते. असं आपल्याला या ठिकाणी क्लिअर करता येईल. याचा अर्थ की अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा फोर्स ती वस्तू व प्रत्येक वस्तूवरती ऍक्ट झालेला असतो. हे झालं समजा या वस्तूच्या बाबतीतलं एक्झाम्पल. मग असं आपल्याला ऍपलच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी एक्झाम्पल घेत आहे. आपण पाहिलं मागच्या उदाहरणामध्ये की झाडावरून ऍपल खाली पडतं, झाडावरून ऍपल खाली पडतंय त्यावेळेस त्या ऍपलची जी व्हेलॉसिटी आहे त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये म्हणजे खाली येताना त्याचा वेग वाढतो का, तर त्या निश्चितच ज्या वेळेस ती वस्तू खाली येते त्यावेळेस त्याचा त्या वस्तूमध्ये वेग वाढतो, वेलोसिटी वाढते, कारण की अर्थ हा ही त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असते. आणखी एक एक्झाम्पल आपल्याला सांगते की आपल्याला माहिती आहे की मून जे आहे तर ते सर्क्युलर ऑर्बिट मध्ये या अर्थ भोवती फिरत असतात, त्याला आपण नॅचरल सॅटेलाइट म्हणतो. तसंच प्लॅनेटच्या बाबतीत सुद्धा आपल्याला all the planets are revolving around the sun in its elliptical orbit. तर हे जे प्लॅनेट्स असतील किंवा हे जे काही समजा मून आहे मग तो खाली खेचला जातो का की त्याच्यावरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय, नाही. तर या ठिकाणी मून हा
त्याच्या ऑर्बिटमध्ये अगदी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मध्ये तो फिरत असतो, त्याच्यावरती अर्थचा फोर्स आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती अप्लाय होतोय, परंतु ती वस्तू तो जो मून आहे तर ते मून हा फक्त त्या ऑर्बिट मध्ये फिरत राहतो. तर हे आपल्याला या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल सांगता येईल. याच्यावरून आपल्याला आणखी एक क्लिअर करता येतं की द डायरेक्शन ऑफ दॅट फोर्स, म्हणजे एखाद्या वस्तूवरती जर फोर्स अप्लाय होत असेल तर ती वस्तू खालच्या दिशेने म्हणजे पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेने ती खेचल्या जाते, याचा अर्थ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाउ नेक्स्ट पार्ट, अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration. Earth's gravitational acceleration. मागच्या याच्यामध्ये पाहिले आपण की अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे. आता आपल्याला पाहिजे की अर्थ ग्रॅव्हिटेशनल acceleration. Earth gravitational acceleration, you know that Earth apply the force to any body, so that body attract towards the Earth, center of the Earth. Here, Newton's second law of motion, you know that when force is applied on the body, so what happens? That body is also undergoes the change in velocity. And when that undergoes the change in velocity, that means the result is the acceleration. And that acceleration are called acceleration due to gravity. म्हणजे जसं आपण पाहिले की ज्या वेळेस समजा पृथ्वी ही एखाद्या वस्तूवरती फोर्स अप्लाय करते, हिचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे जर समजा आपण फोर्स जर अप्लाय करत गेला तर त्यावेळेस काय होतं की त्या वस्तूमध्ये त्याच्या ऍक्सलरेशन मध्ये काय होतंय, म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंजेस होतोय, आणि जिथं व्हेलॉसिटी चेंज होईल तर त्या ठिकाणी ऍक्सलरेशन निर्माण होतं. परंतु हे जे ही वस्तू जी आहे ती वस्तू ज्यावेळेस आपण वरतून खालून वरती फेकतोय किंवा वरतून ती वस्तू खाली येते, तर त्यावेळेस या वस्तूवरती जो फोर्स अप्लाय होत असतो तो फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो, आणि या फोर्समुळे या वस्तूमध्ये जे काही ऍक्सलरेशन निर्माण होत आहे, तर या ठिकाणी त्याला आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण की या ठिकाणी त्या वस्तूचं जे डायरेक्शन आहे, सो दॅट इज व्हर्टिकली डाउनवर्ड और इन द अपवर्ड डायरेक्शन. व्हर्टिकली डाउनवर्ड और इन द अपवर्ड डायरेक्शन. ज्यावेळेस आपण वरती वस्तू फेकतोय त्यावेळेस ते अपवर्डच्या डायरेक्शन मध्ये, ज्यावेळेस ती वस्तू वरती काही हाईट वरनं खाली पडते त्याला आपल्याला म्हणता येईल दॅट इज द डाउनवर्ड डायरेक्शन टुवर्ड द अर्थ सरफेस. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ऍक्सलरेशन बद्दल सांगता येतं. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या ठिकाणी हे क्लिअर होतंय आपल्याला. तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सो दॅट विल बी डिनोटेड बाय द स्मॉल जी. हे जे ऍक्सलरेशन आहे, ग्रॅव्हिटीचं जे ऍक्सलरेशन आहे, तर ते कशाने डिनोट केलं जातं? जी ने डिनोट केलं जातं. त्याची व्हॅल्यू पण आपल्याला काढता येईल या ठिकाणी. तर हे जे जी आहे, मग हे जी सर्व ठिकाणी सारखं असतं का, असाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी उद्भवतो. तर जी ची व्हॅल्यू ही सर्व ठिकाणी सारखी नसते, तर ती चेंज होत जाते. त्या अगोदर आपण या ठिकाणी एक ह्या जी ची व्हॅल्यू काढू. So you know that the equation when the f is equal to g m capital M small m upon r square. F is the gravitational force, g is the constant, here gravitational constant, m is the mass of earth, small m mass of object, and here r is the radius of the earth. Now you know that the equation f is equal to mg if the object is in upward or the downward direction. आता इथं तसं पाहिलं तर फॉर्म्युला आपल्याला हा एक माहिती आहे, f is equal to ma
मी तर म्हटलं आता अपवर्ड और डाऊनवर्ड डायरेक्शन का, तर ज्यावेळेस वस्तू वर किंवा खाली जात असेल तर त्यावेळेस इथं आपण ए च्या ऐवजी जी चा उल्लेख करायचा. या इज इक्वल टू एम ए केव्हा घ्यायचं की ज्यावेळेस वस्तू ही हॉरिझॉन्टल डायरेक्शनने असेल. म्हणजे जर समजा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये असेल आणि त्या वस्तूमध्ये जी काही वेलोसिटी चेंज होते, तर वेलोसिटी चेंज होत असताना त्याच्यामध्ये निर्माण होणारं जे ऍक्सेलरेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल, F is equal to ma. But here we can use F is equal to mg. Why? Because the object is also in upward direction or the downward direction. So at that time its velocity will be changed and acceleration is also occur. So you can write here F is equal to m into g. Now this is the first equation and F is equal to mg. So when we substitute the value of F here, so what happens? mg that is equal to g mm upon r square. So you will get this equation. Now you can find out the small g from here. See here, m will be cancelled, this m will be cancelled, so you will get small g that is equal to g. The small m will be cancelled, the capital M that means this will be the mass of the path. So that will be constant, that cannot be also changed. So g capital gm upon r square. Small g that is equal to gm upon r square. So you here you will get the equation of the g, that means the acceleration due to gravity. Now where you substitute the value of g, value of mass and value of r, so you will get the value of small g. So when you substitute the value of capital G, what is the value of capital G? So 6.67 into 10 raised to minus 11. Now what is the value of m? So here 6.6 into 10 raised to 24 divide. So r square, what is the value of r? So 6.4 into 10 raised to 6 and its square. When you calculate it, you will get the value of g, that is small g. So g is equal to 9.77 meter per second square. So this is the acceleration due to gravity. G, small g, that is equal to 9.77 meter per second square. So we find here this g. Another questions are here. You know that when the object will be also thrown upward direction, so acceleration is there, that means acceleration, gravity is there. आता काहींच्या बाबतीत आपण पाहतोय की बऱ्याच वेळेस काय होतं, जर समजा तुम्हाला वस्तू वरती फेकायला लावली, काही जण साधारण हाईट पर्यंत फेकतील, काही जण त्याच्यापेक्षा वरती हाईट पर्यंत फेकतील, काही त्याच्यापेक्षा हाईट वरती फेकतील. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी प्रत्येकामध्ये जी आहे म्हणजे acceleration जे आहे, ग्रॅव्हिटी जी आहे, तर ती ग्रॅव्हिटी काय होईल त्याच्यामध्ये चेंज होत जाते. म्हणजे या ठिकाणी पुढचा पॉइंट आपल्याला पाहता येईल की variation in g or acceleration due to gravity. So write down here variation in value of g. So first point, आता याचं तीन प्रकारे आपल्याला याच्यामध्ये विभाजन करता येईल व्हेरिएशन इन जी मध्ये. यामध्ये एक व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस, value of g on at earth surface or surface of the earth. आणखी दुसरा पॉइंट या ठिकाणी आपल्याला घेता येईल व्हॅल्यू ऑफ जी at the height, value of g at some height, and third point, value of g in the depth of the earth surface. Value of g in the depth of earth surface. पहा अगदी मजेशीर आहे या ठिकाणी की ही जी व्हॅल्यू आहे जी ची व्हॅल्यू, तर त्या जी ची व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस व्हेरिएशन होत आहे. अर्थ सरफेस वरती सुद्धा आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं.
या जी ची व्हॅल्यू का बदलते, काय कारण आहे, याच्या पाठीमागचं रिझन काय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? यू नो दॅट द अर्थ इज नॉट टोटली इन अ सर्क्युलर शेप ऑफ द राउंड शेप. पृथ्वी जी आहे, तर पृथ्वीचा जो शेप आहे तो पूर्णपणे गोलाकार नाही. दॅट आर द ओव्हल्स, अंडाकृती. या ठिकाणी याचं जे काही या पृथ्वीचा जो शेप आहे, सो दॅट विल बी bulges at equator and flatten at pole. हा महत्वाचं आहे की पृथ्वीचा जो शेप आहे bulges at the equator and flatten at the pole, तो पूर्णपणे गोलाकार नाहीये, तर तो इक्वेटर वरती बल्जेस आहे आणि त्याच्यानंतर पोल वरती तो फ्लॅटन आहे. पोल म्हणजे काय? ध्रुव. इक्वेटर म्हणजे काय? विषुववृत्त. तर विषुववृत्तावरती तो आपल्याला थोडासा म्हणजे उंच राहिलेला दिसेल, तर या पोल वरती मात्र त्या ठिकाणी कसा आहे, तो चपटा आहे. तर या पृथ्वीच्या आकारामुळे ही जे ऍक्सलरेशन आहे, ग्रॅव्हिटी जी आहे, तर त्या ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बदलते. तर ती व्हॅल्यू इक्वेटर वरती आपल्याला 9.8 इक्वेटर वर ऍट द इक्वेटर 9.8 इक्वेटर 9.8 मीटर पर सेकंड. The value of G at the equator is 9.78 meter per second square, and the pole, the value of G is 9.8 meter per second square. म्हणजे पहा या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू या सरफेस वरती पृथ्वीच्या शेप प्रमाणे काय होते, बदलते. आता दुसरा एक पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की ह्या जे जी ची व्हॅल्यू, जर समजा आपण हे जर सरफेस वरती, पण सरफेस पासून जर वरती गेलो आपण वर 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 चाललो, तर त्या व्हॅल्यू मध्ये काय चेंजेस होते. तर ज्या वेळेस आपण अर्थ सरफेस वरनं अपवर्ड डायरेक्शनला जातोय, वरच्या दिशेला जातोय, तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू जी आहे, तर ती व्हॅल्यू कमी कमी होत जाते. ती व्हॅल्यू काय होते, कमी कमी होत जाते. म्हणजे अर्थ सरफेस वरती the value of gravity on the above the earth surface, so that will be decreases. That will be decreases when we go in upward direction. In upward direction. जे वरती तुम्ही माउंटेन वरती गेलात, त्याच्यावरती आणखी गेलात, तर तुम्हाला ती व्हॅल्यू जी आहे, ती व्हॅल्यू कमी कमी झालेली दिसते. आता एक पाहिलं आपण की व्हॅल्यू ऑफ जी, value of G at some height, certain height, some height, जे काही ठराविक उंचीवरती समजा तुम्ही गेला, तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू जी आहे, ती व्हॅल्यू काय होते, बदलते. दॅट विल बी डिक्रीज. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ जी in a depth of earth surface. अर्थ सरफेसच्या डेप्थ मध्ये काय बदल होतो याचा, की जर समजा तुम्ही सरफेस वरती आलात, यू नो दॅट देयर वर टू व्हॅल्यूज, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे, तर ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 आहे, 9.78 आहे. परंतु ज्यावेळेस समजा तुम्ही खाली जाताय, म्हणजे अर्थ सरफेसच्या आतमध्ये जाताय तुम्ही, इनसाइड द अर्थ सरफेस, तर त्यावेळेस त्या व्हॅल्यू वरती म्हणजे त्या ग्रॅव्हिटी वरती सुद्धा बदल होतोय. आणि ती जी ग्रॅव्हिटी आहे, सो दॅट विल बी ऑल्सो डिक्रीजेस. दॅट विल बी ऑल्सो डिक्रीजेस. म्हणजे ती जी ग्रॅव्हिटी आहे, ती ग्रॅव्हिटी सुद्धा कमी कमी होत जाते. तर हे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी या ग्रॅव्हिटी बद्दल या ठिकाणी क्लिअर झालाय. याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे, हा पार्ट जर चांगला क्लिअर करा. जर समजा काही जर अडचणी असतील, तर त्याचे क्वेश्चन वाटलं तर तुम्ही मला विचारू शकता या ठिकाणी. तर यानंतरचा जो पार्ट आहे, तर तो पार्ट
मास अँड द वेट. मास अँड वेट. याच्यावरचे जे प्रॉब्लेम आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण क्लिअर करू. तर अगोदर आपण थेरॉटिकल पार्ट बघूया. मास अँड वेट. नेक्स्ट पार्ट मास अँड वेट. सो व्हॉट इज द मास? व्हॉट इज द मास? मास म्हणजे काय? मास कशाला म्हणायचं? मास कशाला म्हणायचं? तर जसं समजा हा पेन आहे, या पेनला याचं स्वतःच काहीतरी वस्तुमान आहे. वस्तुमान केव्हा म्हणतो आपण? की ज्या वेळेस त्याच्यामध्ये बरेचसे पार्टिकल एकत्र आलेले असतात आणि एकत्र येऊन त्या पार्टिकल एकत्र येऊन जो काही एकूण असा संचय तयार होतो, त्या संचयाला आपल्याला काय म्हणता येईल? त्या वस्तूचा मास म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याची डेफिनेशन करता येईल. when all these particles are also collected together in a matter, so that is called the mass. That is called mass. जे काही पार्टिकल आहे, all the particles, all the smaller particles, when they are together in a matter. त्या मॅटर मध्ये, त्या वस्तूमध्ये जेवढे काही पार्टिकल एकत्र झालेले असतील तर त्याला आपल्याला काय म्हणता येईल? या ठिकाणी मास म्हणतात. सो मास, that means the total particles are together and the formation of the single also object, so that is the mass. तर एक असा पदार्थ तयार होतो, आपल्याला त्या पदार्थाचं वस्तुमान असं म्हणता येईल. सो युनिट ऑफ मास. तर मासचं जर समजा आपण युनिट पाहिलं, सो दॅट इज केजी. एमकेएस मध्ये जर घेतलं आपण तर किलोग्रॅम. स्मॉलेस्ट मध्ये जर घेतलं तर आपण त्या ठिकाणी ग्रॅम सुद्धा लिहितो. त्याचबरोबर मास ही स्केलर क्वांटिटी आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास बद्दल आपल्याला सांगता येईल दॅट इज द स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी आहे. मास म्हणजे एखादी वस्तू आहे, ती वस्तू आपण पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी जरी लिहिली तरी सुद्धा त्या वस्तूचं मास चेंज होत नाही. हा एक या मास मधला गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे. सो द मास आर नॉट चेंज एनीवेअर इन द युनिव्हर्स. म्हणजे कोणत्याही ठिकाणी गेला तरी सुद्धा त्या वस्तूचं मास बदलत नाही. त्यानंतर या दुसरी जी क्वांटिटी आहे ती आहे वेट. आता जसं मासची डेफिनेशन आपण केली या ठिकाणी, तर वेट कशाला म्हणायचं? वेट म्हणजे काय? तर आपण आतापर्यंत पाहिलंय की अर्थ जी आहे ती प्रत्येक वस्तूवरती फोर्स अप्लाय करते. मग त्या अर्थने वस्तूवर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या वस्तूमध्ये जे काही पूर्ण एकूण जो संचय झालेला असेल तर त्याला आपल्याला म्हणता येईल वेट. काय म्हणता येईल त्याला? वेट. या ठिकाणी डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. इफ द अर्थ अट्रॅक्ट द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट देन दॅट टोटल particles are that are called the weight of that object. तर त्याला काय म्हणता येईल आपल्याला? वेट ऑफ द ऑब्जेक्ट. जसं युनिट आपण मासचं पाहिलं, एसआय युनिट पाहिलं किलोग्रॅम आहे, त्याच्यामध्ये सीजीएस युनिट पाहिलं ग्रॅम आहे, तसंच या ठिकाणी वेट सुद्धा सांगितलं आहे. द युनिट ऑफ द वेट दॅट इज द न्यूटन. दॅट इज द न्यूटन. तर वेट जे आहे तर या ठिकाणी आपल्याला न्यूटन असं त्याचं युनिट सांगता येईल वेटचं. अर्थातच सीजीएस मध्ये ते डायन मध्ये आपल्याला सांगता येतंय. त्यानंतर इथं जसं आपण पाहिलं मास इज द स्केलर क्वांटिटी बट वेट इज द वेक्टर क्वांटिटी. वेट इज द वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर या वेट मध्ये आपल्याला याचा एक फॉर्म्युला या ठिकाणी सांगता येईल. W is equal to m into g.
W is equal to m into g. So W is the weight, m is the mass, and g is the gravity. So here the formula of W, that is W is equal to mg. By using this formula you can calculate some of the problems. तर या W समजा या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला जर काही प्रॉब्लेम जर दिले तर त्या प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. तर आजच्या मध्ये आज आपण जे काही आर्टिकल्स पाहिले, पॉइंट्स पाहिले, तर त्या पॉइंट्स मध्ये सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण जो पॉइंट्स पाहिलेला आहे तर जसं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे जी जी व्हॅल्यू आपण एका इक्वेशन या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे, जी ची व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा. जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही आपण प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम मध्ये घेतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन ठिकाणी त्याची व्हॅल्यू सरफेस वरती चेंज होते, जसं इक्वेटर आणि त्याचबरोबर पोल. पोल वरती आपण पाहिले 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, इक्वेटर वरती 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर त्या जी ची व्हॅल्यू जशी जागेनुसार, हाईटनुसार, डेप्थनुसार सुद्धा बदलते. त्यानंतर लास्टला आपण पाहिले मास अँड द वेट. कधी कधी तुम्हाला मूनच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर ती सुद्धा जर आपण पाहिलं तर जवळजवळ म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारले जातो. तर ज्यावेळेस तुम्हाला ती व्हॅल्यू जशी दिली जाते तशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी कधी कधी हिंट दिली जाते, कधी कधी दिली जात नाही. तर नसेल दिली तर G is equal to 9.8 घ्यायचे. नाउ वी विल स्टॉप हियर. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय आणि याच्या पुढचा जो काही पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये